आमची मागणी शासनाला एकच आहे की बच्चू भाऊ आज गेली 4 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत। शेतकरी, कष्टकरी, मजूर, दिव्यांग, निराधार, विधवा, मच्छीमार, मेंढपाळ अशा अनेक मागण्या घेऊन मोजरी श्री संत तुकडोजी महाराज यांच्या पावनभूमीमध्ये उपोषण करीत आहेत। अद्यापपर्यंत शासनाने त्याची दखल नाही घेतली, त्यामुळे आम्ही उद्याला हातगाव बंदचा आवाहन केलेलं आहे आणि यामध्ये व्यापारी, शेतकरी सर्वांनी सहभागी व्हावं आणि शेतकऱ्याचा कोणीतरी कैवारी उभा राहिला आणि शेतकऱ्याचं कुठंतरी भलं होईल या दृष्टिकोनातून कुठलाही पक्ष राजकारण बाजूला ठेवता आपण शेतकऱ्याच्या मागण्या आणि दिव्यांगाच्या मागण्या हे सर्व मान्य होण्याकरिता सर्व शेतकरी बांधवांनी आणि दिव्यांग बांधवांनी, विधवांनी, निराधारांनी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं या बंदला। प्लस आता शेतकरी संघर्ष समितीचे आपले आत्माराम पाटील आता पूर्ण टीम आहे त्यांनी उपोषणाला बसलेत। परत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे आपले शिवाजीराव हात, परत आपले माधवराव देवसरकरच्या संघटनेने पाठिंबा दिला आणि असं जर आपण केलं तरच आपल्याला हे शासन जगू देईल, नाहीतर आपलं जगणं मुश्किल करल। का तर आज यांची हुकुमशाहीची भाषा चालू झाली आहे। यांनीच ज्यावेळेस निवडणुकीच्या पहिलं सांगितलं होतं की बुवा आम्ही कर्जमुक्ती निवडून आल्या शेतकऱ्यांना देऊ, आजपर्यंत दिलं नाही। रायगडला बच्चूभाऊंनी दिव्यांगासाठी आणि या मागण्यासाठी जे आंदोलन केलं, उपोषण केलं, त्या उपोषणामध्ये 17 मागण्या 17 मागण्या होत्या, 17 पैकी 16 काहीतरी मान्य केल्या। त्याच्या अद्यापपर्यंत हे काढले नाहीत, GR काढले नाहीत आणि त्याची पुढची पूर्तता केली नाही। शासनाला नेमकं आपली मागणी काय आहे? शासनाला आपली नेमकी मागणी आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे। पहिला मुद्दा, शेतकऱ्याला बच्चू भाऊंनी जे मागण्या मानलेल्या आहेत ते मागण्या शासनाने तात्काळ बंद कराव्या, आपल्या देण्यात याव्या, अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढे करत राहू। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। झुंजार न्यूज महाराष्ट्र।